छगन भुजबळ प्रचारात सक्रिय होणार आहे। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भुजबळ नाशकात पोहोचले। भुजबळ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे। तर नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती ही झाली आहे। नाशिकच्या मुंबई नाका भागात असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला भुजबळ अभिवादन करणार आहे। त्यानंतर कार्यकर्ते उमेदवार यांच्याशी संवाद साधणार आहेत। तर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भुजबळ थेट नाशकात पोहोचतील। सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भुजबळ प्रचाराला सुरुवात करणार आहे आणि त्याआधीही भुजबळ राष्ट्रवादीचे उमेदवार त्यासोबतच कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, भुजबळ काही दिवसांपासून रुग्णालयात होते, त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता ते प्रचारात सक्रिय होणार असल्याची माहिती आहे। कसा त्यांचा हा दौरा असेल, कसा प्रचार सुरू होईल? खरं तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत। ते दुपारच्या वेळेस नाशिकमध्ये येतील। आता सध्या महापालिका निवडणुका सुरू आहेत आणि त्या अनुषंगाने ते काही कार्यकर्त्यांशी संवाद साधतात का, किंवा काही भाषण करतात का, किंवा काही कार्यकर्त्यांसोबत काही बैठका वगैरे घेतात का, हे बघणं महत्वाचं असणार आहे। मुंबई नाका भागात असलेल्या खरं तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळत आहे। पण ते नेमकं नाशिकमध्ये आल्यानंतर काय एकूणच कार्यकर्त्यांशी बोलतात हे बघणं महत्वाचं असेल। जी किरण, साधारण किती वाजेपर्यंत भुजबळ हे नाशकात पोहोचू शकतात अशी माहिती आहे? दुपारी 2 पर्यंत ते नाशिकमध्ये येतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। ते हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये येणार आहेत। त्यानंतर ते थेट मुंबई नाका भागात असलेल्या महात्मा फुले इथे जाऊन तिथे अभिवादन करतील। आज जयंती आहे, जयंतीनिमित्त ते नाशिकमध्ये येत आहेत आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत आणि तिथेच कार्यकर्त्यांची गर्दी एकूणच जमणार आहे अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। महापालिका निवडणूक आहेत, नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झालेली आहे। त्या सगळ्या अनुषंगाने काही भुजबळ आज मार्गदर्शन करतात का किंवा कार्यकर्त्यांशी काही संवाद हे साधतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे। अभिवादन करून ते थेट मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि त्याआधी काही बैठका किंवा कार्यकर्त्यांशी ते बोलतात का हे पाहणं महत्वाचं असेल। जी किरण, या